ऑगस्टला दर्श पिठोरी अमावस्या त्या दिवशी बैलपोळा हा साजरा केला जाईल आणि श्रावणाची सांगता होईल। हा शेतकऱ्यांचा वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा सण आहे, विश्रांतीचा सण आहे। आणि अमावस्या कधी आहे? 22 तारखेला शुक्रवारी 11:56 लागणार आहे। शनिवारी उदय तिथीनुसार 23 तारखेला सकाळी 11:37 संपणार आहे। आपल्या महाराष्ट्रात ग्रामीण भागात बैलपोळा साजरा केला जातो। शहरात बैल नसतात, आपण मातीच्या बैलांचं पूजन करतो। ग्रामीण भागात बैलांना नदीवर नेऊन स्नान घातलं जातं, त्यानंतर विविध कलर दागिन्यांनी सजवलं जातं। त्यानंतर घरातील सुवासिनी ही बैलांना ओवाळून घेते, त्यांना अक्षदा कुंकू लावून ओवाळून त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य भरवते। आणि शहरामध्ये मातीच्या बैलांचे पूजन केलं जातं। पाट किंवा चौरंग आसन आथरून बैलांना विराजमान केलं जातं। त्यानंतर त्यांना कुंकू, हळद, अक्षदा, फुलं लावली जातात। त्यानंतर त्यांच्यासमोर गव्हाची रास लावली जाते। त्यानंतर चौरस शिंगांना बांधलं गेलं जातं। आघाड्याचं पान अर्पण केलं जातं। त्यानंतर बैलांना ओवाळून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो। या जे काही उपाय आहे अमावस्याचे ते शनिवारी करायचे आहे, पण बैलपोळा हा शुक्रवारी आहे। या दिवशी 64 योगिनींची पूजा केली जाते बैलपोळ्याच्या दिवशी। जर तुमच्याकडे नसेल फोटो तर तुम्ही कुलस्वामिनीला करू शकता तसं पूजन फुलवा। पिठोरी अमावस्या म्हणजे पिठाचे दिवे अर्पण